पानी की टंकी की बड़ी समस्या को लेकर समाज सेविका फ्रीडा मोरेस ने उठाई आवाज। मनपा आयुक्त राधा विनोद शर्मा से लगाई गुहार। उत्तन परिसर के डोंगरी स्थित पानी की टंकी के आसपास फैली गंदगी को साफ किया जाए और पानी टंकी के पास सुरक्षा रक्षक रखा जाए, इस तरह की मांग फ्रीडा मोरेस ने की। इस समस्या के बारे में क्या कहा फ्रीडा मोरेस ने, जानते हैं। काल पण मी एक व्हिडिओ बनवलेला आणि त्या व्हिडिओच्या मार्फत मी हे सांगितलेलं का प्रशासनाने याच्यावर लक्ष द्यावं, कारण हे पूर्ण जे गाव आहे डोंगरीचं, तारोडी, आनंदनगर, तलावली, कुंभारवाडा असे सगळे डोंगरीचं गाव, हे सगळे गाव आहे ना हाच पाणी पितात। इकडचंच पाणी चौक धक्क्यापर्यंत हा पाणी जातो, म्हणजे 5-6 याच्यात प्रभागात हे जातं आणि तिथं गेल्यानंतर ती माणूस जर तो पाणी पितो तर ते पाणी स्वच्छ असायला पाहिजे। आपण एवढा खर्च करतो, वॉटर टॅक्स, प्रॉपर्टी टॅक्स सगळं भरतो आणि हे कंडिशन बघा, जर तुम्ही इकडे बघितलं तर एवढं सगळं तुम्ही जे महानगरपालिकेचं जागा आहे तीच एवढी घाण ठेवलेली आहे, झाकण नाही टँकला, टँकचं पाणी ॲक्च्युली किती घाण आहे। जर तुम्ही आतमध्ये पण बघितलं तर गेल्या 3 वर्षा अगोदर त्या लोकांनी क्लिनिंग केलेले आणि एवढे मोठे मोठे मैल काढलेले, त्याला झाकणच बरोबर नाही। तुम्ही ह्याला जर बघितलं टाकीची कंडिशन बघा, जर तुम्ही आजूबाजूला परिसर बघितलं तर झाडं तुटून पडलेली आहेत। काल व्हिडिओ बनवल्यानंतर आज काही माणसांनी येऊन साफसफाई केली, पण तेवढ्यापुरतेच। तर माझी ही प्रशासनाला हात जोडून विनंती आहे का पिण्याचं पाणी आहे लोकांच्या घराघरात जातो, तर ह्याच्यावर मेंटेनन्स व्हायला पाहिजे। हे जे झाकणं आहेत जी तुटलेली आहेत, जी माणसं इकडे येतात आतमध्ये काम करण्यासाठी येतात, त्यांच्यासाठी सुरक्षा ची बाब आहे, तर तुम्ही सुरक्षासाठी काय करता? वॉचमॅन इकडे नाही आहे, रात्रीचा कोणी आलं, काही डेड बॉडी टाकली, कोणी पॉयझन टाकलं, अख्ख्या गावातल्या माणसांना धोका आहे, तर त्याच्यावर लक्ष द्यावं। आणि अजून एक गोष्ट म्हणजे आपल्याकडे जो वॉचमॅन आहे आणि लाईट्स, ही 2 गोष्टी इकडे अर्जंटली व्हायला पाहिजेत। आणि मेंटेनन्स जे आहे, जे बांधकाम विभागाचे जे आहेत त्यांच्याशी हात जोडून विनंती आहे का याच्यावर लक्ष द्या, कारण हे कसं आहे, हे काय कंडिशनमध्ये आहे, ही आपली प्रॉपर्टी आहे, मीरा भाईंदर महानगरपालिकेची प्रॉपर्टी आहे, त्या प्रॉपर्टीला जर असं ठेवलं तर कसं होणार आहे? आयुक्त साहेबांना हीच विनंती आहे का तुमचे जे काही अधिकारी असतील त्यांच्याशी याच्याबद्दल बोलणं करून त्यांना आदेश द्यावा का हे जे प्रॉपर्टी आहे महानगरपालिकेची, पाण्याची टँक जिकडे आहे त्या टँकवर लवकरात लवकर काम करून एक डोंगरीकरांना स्वच्छ पाणी तरी मिळावा, हीच विनंती।